ओम शांती. आज दिनांक 6/8/2021. बाबांचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, रोज स्वतःला विचारा की मी आत्मा किती शुद्ध बनलो आहे. जितके शुद्ध बनाल तेवढी खुशी राहील. सेवा करण्यासाठी उमंग उत्साह येईल. प्रश्न: हिऱ्यासारखे श्रेष्ठ बनण्याचा पुरुषार्थ कोणता आहे? उत्तर: देही अभिमानी बना. शरीरामध्ये जरा पण मोह राहायला नको. चिंता सोडून एक बाबांच्या आठवणीमध्ये राहा. हाच श्रेष्ठ पुरुषार्थ हिऱ्यासारखा बनवेल. जर देह अभिमान आहे तर समजा अवस्था कच्ची आहे. बाबांपासून दूर आहात. तुम्हाला या शरीराची सांभाळ करायची आहे, कारण या शरीरामध्ये राहत कर्मातीत अवस्थेला प्राप्त करायचे आहे. ओम शांती. गीत. देखले प्राणी दर्पण में. ओम शांती. बाबा मुलांना समजावतात की ज्यांचे योग बळाद्वारे पाप नष्ट होतात त्यांना खुशीचा पारा चढतो. आपल्या अवस्थेला मुलं स्वतःच जाणू शकतात. जेव्हा अवस्था चांगली असते तर सेवेत खूप आवड राहते. जितके जितके शुद्ध होत जाल तेवढे दुसऱ्यांना पण शुद्ध आणि योगी बनवण्याचा उमंग उत्साह येईल. कारण तुम्ही राजयोगी राज ऋषी आहात. हठयोगी ऋषी तत्वाला भगवान मानतात. राजयोग ऋषी भगवंताला पिता मानतात. तत्वाची आठवण केल्यामुळे त्यांचे काही पाप नष्ट होत नाही. तत्वासोबत योग लावल्यामुळे काही बळ मिळत नाही. कोणत्याही धर्माचे योगाला जाणत नाही, म्हणून कोणीही खरे योगी बनून परत जाऊ शकत नाही. आता तुम्ही मुलं आपल्या अवस्थेला स्वतःला पण जाणत आहात. आत्मा जितकी शिवपित्याची आठवण करेल तेवढी खुशी राहील. स्वतःला तपासायचे आहे. मुलं पण एक दोघांच्या अवस्थेला स्वतःच्या अवस्थेला जाणू शकतात. स्वतःला तपासायचे आहे की माझ्यामध्ये कोणते शारीरिक भान तर नाही. जर देहाभिमान आहे तर समजा माझी अवस्था खूप कच्ची आहे, बाबांपासून दूर आहे. बाबा आदेश देतात की मुलांनो, आता हिऱ्यासारखे बनायचे आहे. बाबा देही अभिमानी बनवतात. बाबांना देहाचा अभिमान नाही, मुलांना देहाचा अभिमान राहतो. बाबांच्या आठवणीद्वारे तुम्ही देही अभिमानी बनाल. जितकी आठवण कराल तेवढा खुशीचा पारा चढेल आणि स्वतःला लायक बनवाल. असे समजू नका की काही मुलांची कर्मातीत अवस्था झाली आहे. नाही, स्पर्धा होत आहे. स्पर्धा जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच अंतिम परिणाम घोषित होईल. परत विनाश पण सुरू होईल. तोपर्यंत रंगीत तालीम होत राहील. जोपर्यंत कर्मातीत अवस्था होत नाही, आम्ही कोणाची निंदा करू शकत नाही. अंतकाळामध्ये सर्वांचा परिणाम माहीत होईल. आता तर थोडा वेळ आहे. हे दादा पण म्हणतात, गोड मुलांनो, आता थोडा वेळ आहे. या वेळेत एक पण कर्मातीत अवस्थेला प्राप्त करू शकत नाही. आजारपण इत्यादी असते, याला कर्मभोग म्हटले जाते. कर्मभोगाबद्दल दुसऱ्या कोणाला माहीत होत नाही. शरीरामध्ये पीडा होत राहते. आता एकरस अवस्था कोणाची बनलेली नाही. जितके प्रयत्न करतात तेवढे विकल्प परिस्थिती येत राहते. तर मुलांना खूप खुश राहायला पाहिजे. विश्वाचे मालक बनणे काय कमी गोष्ट आहे का? मनुष्य सावकार आहेत, मोठमोठे बंगले आहेत तर खुशी होत राहते, कारण सुख मिळते. आता तुम्ही बाबांकडून खूप सुख घेत आहात. तुम्ही जाणतात बाबांद्वारे आम्ही राजाही घेत आहोत. शांतीमध्ये एवढी खुशी होत नाही, एवढी धनाद्वारे खुशी होते. संन्यासी घरदार सोडून जंगलामध्ये राहतात. कधी पैसे हातामध्ये घेत नाही, फक्त रोटी घेत होते. आता तर खूप धनवान झाले आहेत. सर्वांना पैशांची चिंता खूप आहे. वास्तवमध्ये राजाला प्रजेची काळजी राहते, म्हणून लढाईचे सामान इत्यादी घेतात. सतयुगामध्ये तर लढाईची गोष्टच नसते. आता तुम्हा मुलांना खुशी होत आहे की आम्ही आपल्या राजाईमध्ये जात आहोत. तेथे घाबरण्याची कोणती गोष्ट नसते. टॅक्स इत्यादीची पण गोष्ट नसते. येथे तर शरीराची खूप काळजी राहते. गायन पण आहे, चिंतापासून दूर स्वामी. तुम्ही जाणतात चिंतापासून दूर होण्यासाठी आम्ही इतका पुरुषार्थ करत आहोत. परत 21 जन्मासाठी कोणतीच काळजी राहणार नाही. बाबांची आठवण केल्यामुळे तुम्ही खूप अडोल राहाल. रामायणाची कथा पण तुमच्यावरतीच आहे. तुम्हीच महावीर बनतात. आत्मा म्हणते मला रावण हालू शकत नाही. ती अवस्था अंतकाळात होईल. आता तर अनेक जण परिस्थितीमुळे घाबरतात. काळजी राहते. जेव्हा विश्वामध्ये लढाई लागेल तेव्हा समजतील आता वेळ आली आहे. जितकी बाबांची आठवण करण्याचा
पुरुषार्थ कराल तेवढा फायदा होईल. पुरुषार्थ करण्यासाठी आत्ताच वेळ आहे. परत विनाशाची धामधूम सुरू होईल. आता शरीरामध्ये मोह राहतो ना. बाबा स्वतः म्हणतात, शरीराची सांभाळ करा. हे अंतिम शरीर आहे. यामध्ये पुरुषार्थ करून परमातीत अवस्था प्राप्त करायची आहे. जिवंत राहाल म्हणजे ज्ञान घेत राहाल, तर बाबांची आठवण करत राहाल. बाबा समजावतात, मुलांनो, ज्ञानामध्ये जिवंत राहा. जितके ज्ञान घेत राहाल, बाबांची आठवण करत राहाल, तर उच्च पदाचा वारसा मिळेल. आता तुमची कमाई होत राहते. शरीराला निरोगी ठेवा. गफलत करू नका. खानपानची सांभाळ ठेवाल तर काही होणार नाही. एकरस चलनद्वारे शरीर पण निरोगी राहील. या जन्मातील हे अमूल्य तण आहे. यामध्ये पुरुषार्थ करून देवी देवता बनतात. तर या वेळेचे खूप महत्त्व आहे. खुशी राहायला पाहिजे. जितकी बाबांची आणि वारशाची आठवण करू, तेवढा नारायणी नशा चढलेला राहील. बाबांच्या आठवणीद्वारे तुम्ही उच्च पद मिळवू शकाल. स्वतःला पाहिजे आहे की मी किती खुशीमध्ये, किती नशेमध्ये राहतो. गरिबांना तर आणखीनच जास्त खुशी राहायला पाहिजे. सावकारांना तर धनाची काळजी राहते. तुमच्यामध्ये कुमारींना तर काहीच काळजी नाही. होय, कोणी नातेवाईक गरीब आहे तर त्यांची सांभाळ करावी लागते. जागृत पण करत राहायचे आहे. जर जागृत करत नाही तर कुठपर्यंत मदत करत राहणार. बाबा म्हणतात, तुम्ही स्वतः सेवादारी बना किंवा पत्नीला आत्मिक सेवेमध्ये लावा. तुम्हीच बाबांचे मदतगार आहात. मदत तर सर्वांना पाहिजे ना. एकटे बाबा तर काय करतील? किती लोकांना मन बना भव हा मंत्र देतील. आम्ही तुम्हाला देतो, परत तुम्ही दुसऱ्याला द्यायचं आहे. कलम लावायचे आहे. बाबा मुलांना म्हणतात, जेवढे शक्य होईल मदत करत राहा. मन बनाभवचा मंत्र देत जा. तुमच्या ग्रंथांमध्ये पण आहे की सर्वांना संदेश दिला होता की बाबा आले आहेत. वारसा घ्यायचा असेल तर त्यांची आठवण करा. देहधारीची आठवण करू नका. स्वतःला आत्मा समजून पित्याची आठवण करा. तर तुमचे विकर्म नष्ट होतील आणि वारसा मिळेल. गीता तर खूप ऐकवत आले आहात. त्यामध्ये मन मना भव हे महावाक्य प्रसिद्ध आहे. बाबांची आठवण करा तर मुक्ती मिळेल. संन्यासी पण हे पसंत करतील. मध्याजी भव म्हणजे जीवनमुक्ती. मुलं बाबांचे बनतात तर बाबा म्हणतात, मुलांनो, तुमची आत्मा पतित आहे. पतित आत्मा तर सतयुगामध्ये जाऊ शकणार नाही. या समजण्याच्या गोष्टी आहेत. तुम्ही भारतवासी सत्वप्रधान होते, परत तमोप्रधान बनले. आता सत्वप्रधान बनायचे आहे. तर बाबा म्हणतात, पुरुषार्थ करा तर उंच पद मिळेल. भक्ती तर जन्मजन्मांतर करत आले आहात. तुम्हीच जाणतात, अगोदर अव्यभिचारी भक्ती होती. आता तर खूप व्यभिचारी बनली आहे. शरीराची पण पूजा करत राहतात. तर ही आहे भूतपूजा. देवता तर पवित्र आहेत, परंतु यावेळेत सर्वच तमोप्रधान आहेत. तर पूजा तमोप्रधान होत जाते. आता बाबांची आठवण करायची आहे. भक्तीचे कोणतेही वाक्य बोलायचे नाही. हाय राम हे पण भक्तीचे अक्षर आहे. कोणत्याही प्रकारे असे वाक्य बोलायचे नाही. यामध्ये काही उच्चारण करण्याची पण गोष्ट नाही. ओम शांती पण सारखे सारखे म्हणायची आवश्यकता नाही. ओम शांती म्हणजे मी आत्मा शांत स्वरूप आहे, ते तर आहेच. यामध्ये बोलण्याची पण गोष्ट नाही. दुसऱ्या कोण्या मनुष्याला ओम शांती म्हणतात तर त्याचा अर्थ जरा पण जाणत नाही. ते लोक तर ओमची खूप महिमा करतात. तुम्ही तर अर्थ समजतात, परत ओम शांती म्हणणे पण बरोबर नाही. होय, एक दोघांना विचारू शकतात, शिवबाबांच्या आठवणीमध्ये आहात? जसे मी मुलींना विचारतो की हा कोणाचा शृंगार करतात, तर बोलते शिवबाबांच्या रथाचा. हा शिवबाबांचा रथ आहे ना, जसे हुसेनचा रथ आहे. घोड्याचा शृंगार करतात. घोड्याचा अर्थ पण समजत नाही. धर्म स्थापन करणारे जे आहे त्यांची आत्मा तर पवित्र असते. जुनी पतित आत्मा धर्म स्थापन करू शकत नाही. तुम्ही धर्म स्थापन करत नाही. शिवबाबा तुमच्याद्वारे करवतात, तुम्हाला पवित्र बनवतात. ते लोक भक्ती मार्गामध्ये खूप शृंगार इत्यादी करतात. हे तर शृंगार पसंत करत नाही. बाबा खूप निरअहंकारी आहेत. स्वतः म्हणतात, मी अनेक जन्मांच्या अंताच्या पण अंतकाळामध्ये येतो. प्रथम सतयुगामध्ये श्री नारायण असतात, तर लक्ष्मीच्या अगोदर प्रथम श्री नारायण येतील. ते तर मोठे असतील ना, म्हणून कृष्णाच्या नावाचे गायन होते. नारायणापेक्षा पण कृष्णाची महिमा जास्त करतात. कृष्णाची जन्माष्टमी साजरी करतात. नारायणाची जयंती किंवा वाढदिवस साजरा करत नाही.
हे कोणी जाणत नाही की कृष्णच नारायण बनतात. नाव तर लहानपणीचे चालत येते ना. अमक्याने जन्म घेतला म्हणून त्यांचा वाढदिवस साजरा करतात, म्हणून कृष्णाचा साजरा करतात. नारायणबाबत कोणाला माहीत नाही. प्रथम शिवजयंती, परत कृष्ण जयंती, परत रामनवमी. शिवासोबत गीतेचा पण जन्म होतो. शिवबाबा अनेक जन्मांच्या अंतिम जन्मामध्ये बुजुर्ग अनुभव रथामध्ये येतात. खूप चांगल्या प्रकारे समजवले जाते, तरीही कोणाच्या बुद्धीमध्ये बसत नाही. बाबा म्हणतात, हे ज्ञान प्रायलोप होते तेव्हा मी येऊन ऐकवतो, तेव्हाच तुम्ही पण ऐकू शकतात. आता तुम्ही मुलं जाणता, आम्ही भविष्यामध्ये बरोबर हे देवी देवता बनू. बाबांनी 2-3 प्रकारचे साक्षात्कार केले होते. हे बनू, ताजवाला बनेल, पगडी असणारा बनेल. 2-4 राजाईचा जन्मांचा साक्षात्कार केला होता. आता तुम्ही समजू शकता. या गोष्टींना दुनियेमध्ये दुसरे कोणी समजू शकत नाही. होय, इतके समजतात. चांगले कर्म केले तर चांगला जन्म मिळेल. आता तुम्ही भविष्यासाठी नरापासून नारायण बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. तुम्ही जाणतात, आम्ही हे पद मिळू. ही खुशी जास्ती त्यांनाच राहील जे कर्मातीत अवस्थेला प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करत राहतील. मुलं म्हणतात, बाबा आम्ही तर मम्मा बाबांचे अनुकरण करू, तेव्हाच राजसिंहासनावर बसू शकू. ही पण समज पाहिजे की आम्ही किती सेवा करतो आणि किती खुशीमध्ये राहतो. स्वतः खुशीमध्ये राहा तर दुसऱ्यांना पण खुशी देऊ शकू. जर मनामध्ये काही खराब विचार असतील तर मन खात राहील. काही मुलं म्हणतात, बाबा आमच्यामध्ये क्रोध आहे, हे भूत आमच्यामध्ये आहे. तर काळजीची गोष्ट झाली ना, त्याला तर काढून टाकले पाहिजे. क्रोध का करायचा? प्रेमाने समजावून सांगता येते. बाबा कोणावरती क्रोध थोडेच करतात. शिवबाबांची महिमा आहे ना. अनेक जण फालतू खोटी महिमा करतात. मी काय करतो, मला बोलवतात, येऊन पतितापासून पावन बनवा. जसे डॉक्टरला म्हणतात आमचा हा आजार दूर करा, ते औषध आणि इंजेक्शन देतात. ते तर त्यांचे काम झाले ना. मोठी गोष्ट थोडीच आहे. शिक्षण सेवा करण्यासाठीच घेतात. जे जास्त शिक्षण घेतात ते जास्ती कमाई करतात. बाबांना तर काहीच कमाई करायची नाही, त्यांना तर कमाई करून घ्यायची आहे. बाबा म्हणतात, मला तुम्ही अविनाशी सर्जन पण म्हणतात. ही जास्ती महिमा केली आहे. पतित पावनला काही सर्जन म्हटले जात नाही. ही फक्त महिमा आहे. बाबा फक्त म्हणतात, माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. ही जास्ती महिमा आहे. तुम्हाला समजून सांगण्याची माझीच भूमिका आहे. माझीच आठवण करा. जितकी आठवण कराल तेवढे उंच पद मिळेल. हे राजयोगाचे ज्ञान आहे. गीता ज्यांनी वाचली आहे त्यांना समजून सांगणे सहज होते. तुम्ही पूज्य राजांचे राजा बनतात, परत पुजारी बनले. तुम्हाला कष्ट घ्यायचे आहेत. तुम्ही विश्वाला पवित्र बनवतात. खूप मोठे पद आहे. तुम्ही सर्व कलियुगी रूपी डोंगराला उचलण्यासाठी सहयोग करतात. बाकी डोंगर इत्यादी काहीच नाही. आता तुम्ही जाणतात, नवीन दुनिया येणार आहे, म्हणून राजयोग जरूर शिकायचा आहे. बाबाच येऊन शिकवतात, सत्वप्रधान बनायचे आहे. जे कल्पापूर्वी बनले असतील त्यांना समजून सांगितल्यामुळे बुद्धीमध्ये बसेल. या ज्ञान गोष्टी सत्य आहेत. बरोबर बाबांनी म्हटले होते, मन मना भव. अक्षर तर संस्कृत आहे, परंतु बाबा तर हिंदीमध्ये समजावून सांगतात की माझी आठवण करा. आता तुम्ही समजतात, आम्ही खूप उच्च धर्माचे उच्च कार्य करणारे होते. तेव्हा तर गायन आहे. 16 कला संपूर्ण निर्विकारी. आता परत असेच बनायचे आहे. स्वतःला पाहायचे आहे की मी किती सत्वप्रधान बनलो आहे. किती नरकवासींना स्वर्गवासी बनवण्याची सेवा करण्यामध्ये तत्पर राहतो. अच्छा, गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. शुक्रिया बाबा, शुक्रिया. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पॉईंट, बाप समान निरहंकारी बनवायचे आहे. या शरीराची सांभाळ करत शिवबाबांची आठवण करायची आहे. आत्मिक सेवेमध्ये बाबांचे मदतगार बनायचे आहे. 2. आत्म्यामध्ये कोणत्याही भूताला राहू द्यायचे नाही. कधीही कोणावरती क्रोध करायचा नाही. सर्वांसोबत खूप प्रेमाने राहायचे आहे. मातपित्याचे अनुकरण करून राजसिंहासनावर बसण्यासाठी लायक बनायचे आहे. वरदान,
सहनशक्तीच्या विशेषतेद्वारे दुसऱ्याच्या संस्काराला परिवर्तन करणारे दृढ संकल्पधारी भव. सहनशक्तीच्या विशेषतेद्वारे दुसऱ्याच्या संस्काराला परिवर्तन करणारे दृढ संकल्पधारी भव. जसे ब्रह्माबाबाने ज्ञानी आणि अज्ञानी आत्म्याद्वारे अपमान सहन करून पण त्यांना परिवर्तन केले, तसेच पित्याचे अनुकरण करा. यासाठी आपल्या संकल्पामध्ये फक्त दृढतेला धारण करा. हा विचार करू नका की कसे होईल. फक्त अगोदर थोडे वाटते की कसे होईल, किती सहन करायचे. तुम्हाला कोणी काही बोलले तर तुम्ही शांत राहा, सहन करा, तर ते पण बदलून जातील. फक्त संभ्रमित होऊ नका. बोधवाक्य: संगम युगामध्ये सहन करणे, नम्र बनणे ही सर्वात मोठी महानता आहे. संगम युगामध्ये सहन करणे, नम्र बनणे ही सर्वात मोठी महानता आहे. ओम शांती.